एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी सुरू झालेला एक झाड माँ के नाम हा उपक्रम आता सर्वत्र पोहोचतोय. संगमनेरात आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या उपस्थितीत वसुंधरा पायदिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. या निमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. नानीजधामच्या जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मसोहळ्याच्या निमित्ताने नाशिक उपपीठाहून निघालेली वसुंधरा पायदिंडी संगमनेरात दाखल झाली. या दिंडीचे स्वागत आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी केलं. चंदनापूर येथील सिंधू लॉन्स येथे आमदार अमोल खताळ यांनी स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेऊन वृक्षारोपण केले आणि झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला. एक पेड माँ के नाम ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातून पुढे आली आहे. स्वामी नरेंद्राचार्य महाराजांनी ती प्रत्यक्षात आणली आणि आज पर्यावरण रक्षणासाठी ही दिंडी मोठे कार्य करत आहे. महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे. याच नारी शक्तीमुळे धर्म आणि देशाची यशस्वी वाटचाल सुरू आहे, असे मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले. श्री क्षेत्र नानीजधाम मामा नंदाचार्य नारेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नानीजधामचे सर्व भाविक भक्तांची दिंडीचं आगमन संगमनेर येथे झालंय आणि सकाळी संगमनेर शहरामध्ये असताना नीलम, माझी पत्नी नीलम स्वतः तिथं आली होती. सकाळी मी प्रवासातून उशिरा आल्यामुळं मी तसं आमच्या बाप्पा आणि सगळ्यांची इच्छा होती दुपारी वृक्षारोपणाच्या साठी इथं आलं पाहिजे. एक झाड आईच्या नावे, एक आपण जसं म्हणतो एक पेड माँ के नाम, जे आपल्या केंद्र सरकारच्या मोदी साहेबांच्या संकल्पनेतून ही इथं आलं आहे आणि आज आपल्या पीठाच्या माध्यमातून सुद्धा सर्वच भाविक भक्तांनी एक नवीन संकल्पना पुढे घेऊन वसुंधरा पायदिंडी पर्यावरणपूरक, पर्यावरणाच्या महत्त्व सांगण्याच्या दृष्टीने जी सुरू केली आहे त्याचंसुद्धा मी निश्चित सगळ्यांचं अभिनंदन करेल. कारण अतिशय शिस्तबद्धपणा, अतिशय नियोजनबद्धपणा आल्यानंतरच जाणवलं की अशा पद्धतीने, आणि हे जे भाविक भक्तांच्या चेहऱ्यावरचं समाधान आहे ते समाधान निश्चितच त्यांना धार्मिक आध्यात्मिक बाबतीतली ताकद या माध्यमातून मिळत असते. त्यामुळं रामानंदाचार्य महाराज जे आहेत त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्या आमच्या सर्वांवरती आहेच. ज्या पद्धतीने आपला सर्व संप्रदाय निवडणुकीच्या हिंदूंच्या हितासाठी, धर्मासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्याचंच एक कुठंतरी फळ निश्चिती म्हणून माझ्यासारखा एक कार्यकर्तासुद्धा या संगमनेर मतदारसंघाचा आमदार झाला. त्यामुळं महाराजांच्या आशीर्वाद असेल, तुमच्या सगळ्यांचा सहयोग असेल, प्रेम असेल, हे निश्चितच आपल्याला त्यामध्ये राहिलेलं आहे. खरंच एक आनंद, समाधान आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वजण या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत. लहानांपासून महिलांची संख्यासुद्धा मोठ्या संख्येने, आणि आजपर्यंत आपल्या अध्यात्माची जी ताकद आहे ती खरंच नारी शक्ती. कालच आपली नवरात्र संपली, दसऱ्याचा कार्यक्रम होता, तर नारी शक्तीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या देशाची म्हणा, धर्माची म्हणा वाटचाल सुरू आहे. त्यामुळं मी निश्चितच म्हणत जे पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही आज झाडाचं हे केलं, तसेच डीजेचा वापर बंद, पर्यावरणाच्या दृष्टीने जे पर्यावरणाच्यासाठी पोषक आहे आणि जनजागृती पर्यावरणाची आपल्या माध्यमातून सुरू आहे. महाराजांच्या आदेशानुसार आपल्याला खूप खूप शुभेच्छा देईल. नेहमी असंच आम्हाला सुद्धा आपलं सेवा करण्याची संधी मिळावी ही अपेक्षा व्यक्त करत. या दिंडीत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत विशेषतः महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. भक्तिमय वातावरणात निसर्ग रक्षणाचा संदेश प्रत्येक पावल्यावर देण्यात आला. वसुंधरा पायी दिंडीमुळे पर्यावरणाचा संदेश घराघरात पोहोचत आहे. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम या उपक्रमातून होत असल्याचं नीलम खताळ यांनी म्हटलंय. धर्म, भक्ती आणि पर्यावरण संरक्षण या तिन्ही गोष्टींचा संगम म्हणजेच वसुंधरा पायदिंडी. एक झाड माँ के नाम उपक्रमामुळे निसर्ग संवर्धनाचा नवा संदेश समाजात रुजतोय. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, संगमनेर.